बैठक तशी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेची, पण गंगाधर मुठ्यांचा कौतुकाचा समारंभ आहे असं म्हटल्यानंतर उत्तर विदर्भातल्या आणखी 2-4 जिल्ह्यातली मंडळी आली, अमरावतीची बरीच मंडळी चालली दिसतात. असा एक वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे. वर्धा जिल्ह्याची बैठक आणि त्या बैठकीला मी उपस्थित, हा काही फारसा नवा प्रकार नाही. वर्धा सोडल्यास इतर अनेक जिल्ह्याच्या लोकांची तक्रार अशी आहे की त्यांच्या जिल्ह्याच्या एकाही बैठकीला मी अद्याप हजर राहिलेलो नाही. योगायोगाचा भाग असा, वर्ध्याचं भौगोलिक स्थान असं की विदर्भामध्ये कुठेही जाताना मध्ये वर्धा लागतं आणि वर्धा लागल्यानंतर वहिनी आणि वैभवांना भेटल्याशिवाय जाणं मला शक्य होत नाही. मग मुक्काम झाला म्हणजे साहजिकच काहीतरी तुमची बैठक असतेच आणि त्या बैठकीला माझं येणं होतं. तुमच्याकडे आत्तापर्यंत वर्धा जिल्ह्यामधल्या किती बैठकींना मी स्वतः हजर होतो, आज हिशोब काढला तर माझ्या कल्पनेप्रमाणे 2 डझनाच्या वर बैठकींना मी स्वतः हजर होतो. इतर कधी घडलेलं नाही. प्रसंग असा, वामनराव चटप वहिनीने मला आंबेठाणला सांगितलं, चंद्रपूरला एक कार्यक्रम आहे, आणखी त्याच्यानंतर गंगाधर मुठेचाही हा कौतुक सोहळा आहे. माझ्या मनामध्ये जो कार्यक्रम होता तो थोडा वेगळा होता. राहुरीला लोकार्पण सोहळा झाला, त्या सोहळ्याला मी हजर राहिलो नव्हतो आणि फार लोकांची निराशा झाली. मी तिथं आलो नाही कारण सीता मंदिराची कल्पना माझी, त्याकरता उभा करण्यात जो निधी आला त्याच्यामध्ये माझा व्यक्तिशः जवळजवळ सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. लोकांना मी नसल्यामुळे जितकं वाईट वाटतं त्यापेक्षा सुद्धा मी तिथं हजर राहिलो नाही याचं मला वाईट वाटतं. आणि मिळेल ती पहिली संधी साधून ते सीता मंदिर आता साकार झालेलं, कळस चढलेला डोळ्यांनी पाहावं ही माझी इच्छा होती. जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे कळस अपुरा होता. आता तो पुरा झाला आहे आणि तो झाल्याचं कळताच उद्या मी रावेरीला त्या मंदिराचं दर्शन घेऊन सीतामाईच्या मूर्तीपुढे दंडवत घालण्याकरता जाणार आहे. मुख्य कार्यक्रम तो, आणि मग त्याला जुळून गंगाधर मुठेंचा कौतुकाचा कार्यक्रम आला. आणखी चंद्रपूरमधल्या एका शेतकऱ्यांनी HMT भाताची जात शोधून काढल्याबद्दल त्याचा पुरस्कार, तो कार्यक्रम आहे. म्हणजे शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरता त्यांच्या कौतुकाचे काही बैठक झाली, समारंभ झाले, असं कधी झालं नाही. कौतुक करावं असे प्रसंग घडले नाहीत असं नाही आहे. मानवेंद्र काचोळे मराठवाडा विद्यापीठाचे, आंबेडकर विद्यापीठाचे गाजलेलं विद्यापीठ आहे, त्याचे रजिस्ट्रार झाले. काय आपण त्यांच्या कौतुकाची सभा नाही घेतली? मोहन गुंजाळ आमचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांचा पुरस्कार त्यांना एका फार मान्यवर संस्थेने दिला, आपण त्यांचं कौतुक नाही केलं. अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तऱ्हेच्या कामगिरी करता सत्काराचा किंवा कौतुकाचा हा समारंभ आहे. आणि माझ्या मनात ही शंका होतीच की बहुतेक जमलेल्या लोकांना हा सत्कार कशा करता हे काही फारसं कळलेलं नाही. शेगावला मी स्वतः मुठ्यांच्या कवितेचं पुस्तकाचं प्रकाशन केल्यामुळे मुठ्यांच्या कवितेचं पुस्तक आहे, पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि त्याला प्रस्तावना शरद जोशींनी लिहिली आहे. इतकं लोकांच्या कानावरती उडत उडत गेलं होतं. संघटनेचा कार्यकर्ता मगाशी वामनराव म्हणाले त्याप्रमाणे रवी देवांग म्हणाले त्याप्रमाणे वाचणारा नाही, की तशी निरक्षर लोकांची संघटना आहे. शेतकरी संघटक जुन्या काळी जेव्हा असं पातळ आकारात निघत असेल तेव्हा त्याची पिन असे, ती पिनही न काढता लोक शेतकरी संघटना आपल्या घरी ठेवून, आमच्या घरी आहे पहिल्यापासून सगळे अंक आहेत, ते आम्ही उघडले नाही, वाचले नाही. त्याच्यामध्ये काही चांगला लेख आला तर त्याच्याबद्दल काही कळवलंय
कार्ड टाकलंय असं कधी झालं नाही, पण आमच्याकडे सगळे संघ आहेत. असं गंगाधर मुटे यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरता प्रस्तावाने लिहिल्यानंतर मी तिथं हजर राहणार आहे म्हटल्यावर ती साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि त्यात गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाचं पुस्तक, त्या पुस्तक ते कॉम्प्युटरवर गेलं आहे, नेटवर्कवर गेलं आहे, म्हणजे काय याची फारशी कल्पना नाही. आणि कौतुकाला कार्यक्रम ठरल्यानं त्या ठिकाणी महत्वाचं असलं पाहिजे म्हणून इथं लोक येतात. माझी थोडी या प्रसंगात जी अडचण होती ती मी तुम्हाला सांगतो. मी मुळामध्ये काव्य बुद्धीचा नाही, काव्य प्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. काव्य आणि संगीत हे शून्य आहे माझं. आणि याला काही माझाच शब्द पुरावा म्हणून पाहिजे असं नाही. एक गोष्ट मी अनेक वेळा सांगितली ते पुन्हा सांगतो. पुण्याला राष्ट्रसेवा दलाच्या एका बैठकीमध्ये नागोगोळे हे अत्यंत म्हणजे गद्य लिखाणात सुद्धा अत्यंत प्रतिभावंत असलेले लेखक, सिद्ध हस्त लेखक, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणीतरी प्रश्न विचारला की स्वतः भास्करराव भाऊ राष्ट्रसेवा दलाचे ट्रस्टी आहेत, त्याच्यावरनं विषय निघाला. विषय असा की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखांच्या संख्येने लोक येतात, लाखांच्या संख्येने तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात. त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये मगाशी गंगाधरने म्हटल्याप्रमाणे साहित्य निर्मिती फारशी नाही आणि साहित्याकरता केवळ गद्य लिखाण, लेख आणि पुस्तकं लिहून भागत नाही. नागोगोळेने असं म्हटलं, याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्य शक्ती नसल्यामुळे त्याचं मांडणं सगळं गद्य आहे. आणि शेतकरी किंवा कोणतंही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्क कर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याखेरी लोक आहुती टाकायला तयार होत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी या कामाला लागलो ते मुळामध्ये कोणाची सेवा करण्याकरता किंवा कोणाची करुणा करायची या भावनेने कधी या कामाला मी लागलो नाही. अगदी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या दिवसात सुद्धा माझ्या आधी बोलणारे कराड पाटील असोत किंवा माधवराव मोरे असोत, ते उभं राहून सांगत असत की शरद जोशी पूर्वी स्वित्झर्लंडमध्ये होते, इतका लाखोनी पगार होता, पण हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांची स्थिती कळल्यानंतर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली, करुणा वाटली आणि म्हणून ते हिंदुस्थानात येऊन या कामाला लागले. त्यावेळी मी लगेच उठून सांगत असे, ही काही पश्चात बुद्धी नाही, आज सुचलेली बुद्धी नाही. त्यावेळी मी उठून सांगत असेल की मी कोणाच्याही करुणा बुद्धीपोटी या कामाला लागलेलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशोब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्र संघात राहिलो असतो तर भारताचं जी काही राजकीय प्रतिष्ठा आहे ती लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्र संघाचा प्रमुख म्हणजे महासचिव, सेक्रेटरी जनरल, त्याच्या खालोखालचा डेप्युटी सेक्रेटरी जनरल म्हणजे आता तुमचं थरूर साहेब, शशी थरूर ज्या कामात ज्या पदापर्यंत पोहोचले त्या पदापर्यंत मी पोहोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशोब केला की हिंदुस्थानामधल्या दारिद्र्य निर्मूलनाचं काम इतकं महत्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट सोसावे लागले, कितीही पराजय झाले आणि कितीही अपमान सोसायला लागले, तरी सुद्धा संयुक्त राष्ट्र संघाच्या उपमहासचिव होण्यापेक्षा हे याच्यामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेला आहे. माझ्यामध्ये काव्यशक्ती नाही, हा मुद्दा मी वारंवार इंद्रजित भालेराव यांच्या संबंधात बोलताना मी मांडला. आणखी एक त्याच्यात गंमत आहे. मी संघटनेच्या कामाला लागल्यापासून माझ्यावरती अनेक कवींनी त्यांच्या कविता संग्रहांचा भडीमार केला आहे. मोठ्या मोठ्या चळवळींना शाहीर लागतात, त्याशिवाय काही चळवळ मोठी होत नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर अमर शेख नसते, अण्णाभाऊ साठे नसते तर
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधीही यशस्वी झाली नसती हे मी माझ्या महाराष्ट्राच्या 50 वर्षाचा जो विनाशाचा इतिहास लेख आहे त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. शाहिरांची फार मोठी परंपरा. पण माझ्याकडे जे लेख येतात त्याचे माझ्याकडे ज्या कवितांची पुस्तक आली त्याच्यामध्ये साधारणपणे मंचावरती उभं राहून म्हणता येतील आणि म्हटली तर लोकांना आवडतील अशा तऱ्हेच्या कविता करताना मग त्याच्यामध्ये जी काही सध्या लोकप्रिय गीतं आहेत, उदाहरणार्थ दादा कोंडक्यांचं ढगाला लागली कळ, या चालीवरती जर का शेतीमालाला हवा व्हावं असं म्हणून कविता लिहिली तर मला त्या हातात धरवत, मला ते काही कविता हातात धर. मी फार बाबतीत कडक मनुष्य, मी माझी काव्यशक्ती फार मर्यादित आहे, पण मी प्राचीन अर्वाचीन मराठी कवींचा मोठा भक्त आहे. मोरपंत आणि वामन हे माझे आवडते कवी आणि याला मी कवी मानतो. पण शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धतीचं पुस्तक घेतलं आणि त्याच्या ओळी एक इथं तोड एक इथं तोड एका खाली एक मांड आणि त्याला मी मुक्त छंदामध्ये लिहिलेलं काव्य म्हणलं, मी ते सहन करायचं आहे. माझ्या कवितेच्या शक्तीच्या बद्दलच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या फार तशा कडक आहेत. मला स्वतःला कविता करता येत नाही, मी अगदी मान्य करतो. मी संस्कृतचा चांगला विद्यार्थी आहे, पण मला माझ्या वडिलांनी माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सांगितलं तू संस्कृतचा एवढा चांगला विद्यार्थी आहे, संस्कृतमध्ये मंगलाक्षता लिहून दे. म्हणजे कवित्वाचा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात अपमान करण्याची पद्धत म्हणजे त्याला मंगलाक्षता लिहायला सांगणे. मला सांगितलं, पण मला काही त्याच्यामधले एक अक्षताच्या पलीकडे दुसरी काही जमली नाही. हे काय आपल्याला जमत नाही आणि त्यामुळे मी त्या नादाला नंतर कधी लागलो नाही. पण कविता करताना दोन गोष्टींचे आदर्श माझ्या पुढे. पहिली गोष्ट, वाल्या कोळी किंवा वाल्या दरोडेखोर त्यांनी त्याच्या आधीच्या सगळ्या जन्माचा पश्चाताप झाल्यानंतर एका पहाटे कोणच्या तरी चक्रवाक पक्ष्यांचं मिथुनाचं दृश्य पाहिलं आणि त्यांच्या तोंडून पहिल्यांदा जे काव्य सुटलं ते काव्य नंतर संबंध रामायणाच्या रूपाने बाहेर पडलं. ही काव्यशक्ती जागृत झाल्याची काही एक लक्षण आहे. किंवा पु ल देशपांड्यांनी माडगुळकरांविषयी असं लिहिलंय की माडगुळकरांनी आज्ञा दिली की सगळे शब्द यमकप्लास यांचे नियम जुळवून रांगेने उभे राहतात. त्या आपोआप कसा काय त्यांच्यावरती जादू चमत्कार होतोय सांगता येत नाही. आणि असं जर का तोंडातनं न निघता ज्याला शब्द ठोकून मग ते ह्याला यमक जुळतं का तर पास जुळतो का असं बघून जर कविता केली असली ना तर त्याचा वास मला फार पटकन येतो. मी शक्यतो कोणत्याही पुस्तकाच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहित नाही. गंगाधर मुट्याला मी त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा आनंद वाटत असेल तो त्यांनी द्विगुणित करून घ्यावा, कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही. आणखी एक सांगतो मी तुम्हाला की महाराष्ट्रातले सध्या एक गाजलेले कवी जे कवी संमेलनाचे अध्यक्षही झाले आहेत त्यांनी अशाच शेतकऱ्यांवरती लिहिलेला काव्यसंग्रह, त्यांना मी म्हटलं मला असं वाटतं की हे कवितेचं पुस्तक तुम्ही पुन्हा एकदा लिहा. वॉर आणि पीस हे टॉल्स्टॉयनी जेव्हा लिहिलं ना तेव्हा त्यांनी ते संबंध पुस्तक म्हणजे आधीच त्या पुस्तकाची जाडी फार प्रसिद्ध आहे. एवढं जाडीचं इतक्या पानांचं पुस्तक टॉल्स्टॉयने एकदा लिहून छापायला नाही दिलं. सुदैवाने त्यावेळी छापणं इतकं स्वस्त नव्हतं आणि छापणं स्वस्त नसल्यामुळे पुन्हा पुन्हा लिहून जेव्हा मनामध्ये भगवद्गीतेमध्ये ज्याला ब्राह्मी स्थिती असं वर्णन केलंय की ब्राह्मी स्थिती जेव्हा मनात तयार होते तेव्हा तुमचं प्रॉडक्ट तयार झाला, तोपर्यंत नाही. तेलामध्ये तळ टाकल्यानंतर भजत तयार झालं की नाही हा रंग जसा समजतो तसं तुमच्या मनामध्ये ब्राह्मी स्थिती आली तर मग त्यावेळी तुम्ही जे लिहिलं असेल ते द्यायचं, तोपर्यंत द्यायचं नाही. आणि मी म्हटलं तुम्ही निदान एकदा आणखी लिहावं अशी माझी इच्छा आहे. आता मी इतिहासाने मला अनेक वेळा चूक ठरवलं. तो कवी नंतर फार महाकवी म्हणून प्रसिद्ध झालाय. मी शेषराव मोहितेलाही असाच तऱ्हेचा उपदेश केला होता की ही कादंबरी तू निदान आणखी एकदा लिहून काढ. पण त्यांनी ते छापलं गेलं, पुस्तक प्रसिद्धही झालं, चांगलं त्याचं नावही झालं. पण मला कवितांवरती लिहिताना
मोठी ही भीती वाटत असते की मी पूर्वासुरीच्या कवींच्या परंपरेचा घात कुठेतरी करतो. जी काही अमर शेख आहेत, ज्यांचा जमिनीवरती पाय आहे, अशा कवींनी आजही मला अमर शेखचा कार्यक्रम जेव्हा जेव्हा मी पाहिला, संयुक्त महाराष्ट्राच्या संबंधात असो, कम्युनिस्ट पक्षाच्या संबंधात असो, कम्युनिस्ट पक्षाचं तत्वज्ञाने मला तसं कधी पसंत नाही पडले, पण अमर शेख मंचावरती उभा राहिला म्हणजे मग एका पाठोपाठ एक ही आग भुकेची जळते आमच्या पोटी म्हटलं अजून माझ्या अंगावर शहाल आहे. या अशा तऱ्हेच्या ज्यांनी शाहिरी गाजवली त्यांनी त्यांच्या चळवळी पुढे नेला. शेतकरी संघटनेची चळवळ ही या बाबतीत दुर्दैवी राहिली आहे, ही गोष्ट खरी. पण तरी या निमित्ताने एक गोष्ट बरी झाली. रवी देवांगांनी भाषण सुरुवात करताना मला साहित्य संस्कृती वगैरे विसरतं काही कळत नाही असं म्हणून नंतर आपलं साहित्याचं ज्ञान चांगल्यापैकी दाखवलं. आणि वामनराव चटप जे कधी भाषणामध्ये म्हणजे तारासोळात भाषण करणे आणि कधी जर का काव्याचा संदर्भ द्यायचा झाला तर सिनेमातल्या गाण्याचंच एखादी आठवण काढणे हे सोडल्यास ज्यांनी कधी काव्य दाखवलं नाही. त्यांनी आज एका पाठोपाठ एक इतक्या कवींची आठवण काढली की मला असं वाटलं की वहिनीने जे म्हटलं की मी एक काम काय केलं, तुमची तुरुंगाची भीती घालवली किंवा त्याच्याबरोबर तुम्हाला ज्यांना कधी पूर्वी वाचा फुटली नव्हती त्यांना बोलायला शिकवलं, त्यांना भाषण द्यायला शिकवलं. वामनरावांना मी भाषण द्यायला शिकवच्या ऐवजी त्यांना कविता म्हणायला उत्तेजन दिलं असतं तर कदाचित शेतकरी आंदोलनाचं जास्त भलं झालं असतं असं मला आज वाटायला. कवितांचं रसग्रहण करणे हा माझा अधिकार. या उलट ज्या क्षेत्रामध्ये मुठ्यांना पुरस्कार मिळाला आहे ते क्षेत्र माझं आहे हे लक्षात. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागायच्या आधी संयुक्त राष्ट्र संघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होता हे लक्षात. गमतीची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथं माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं आणि त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा आयको 2 मॉडेल माझ्याकडे आलं त्याचा उपयोग करून मी काय केलं तर शेतकऱ्यांच्या शेतामधल्या प्रत्येक मालाच्या उत्पादन खर्चाचा हिशोब कसा मांडावा याचं एक मोठं सॉफ्टवेअर तयार केलं. ते सॉफ्टवेअर अजूनही कदाचित भाते सरांकडे मिळू शकेल की तुम्ही एकेका दिवशी काय काय काम करता, त्याच्यामध्ये कोणकोणते खर्च येतात, त्याच्यातला किती भाग खर्चात धरायचा, किती भाग खर्चात धरायचा नाही, याचं सगळं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा ही माझी चूक आहे की शेतकरी संघटनेची वेबसाईट काय म्हणतात त्याला स्थळ संकेतस्थळ हे अजूनही पूर्ण झालं नाही आणि 2-3 वेळा त्याचे प्रयत्न झाले, सुरूही झालं पण आरंभ शुभा खलू दाक्षिणात्य आपण आम्ही फक्त सुरू करतो ते नंतर लिहित राहणे, त्याच्यामध्ये चालू ठेवणे, त्याच्यामध्ये अपडेटिंग करणे हे काम अजूनही शेतकरी संघटनेचा जमलेलं आहे. याच्या उलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी काही उदाहरणं मी देतो. विशेषतः नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन NGO ज्याच्यामध्ये मेधा पाटकर म्हणा, वंदना शिवा म्हणा किंवा इतर सुमन नारायण म्हणा यांच्या चळवळीला जन आधार जवळजवळ 0 आहे. परंतु त्यांनी केवळ गणकयंत्राच्या हिशोबाने आपण फार मोठी संघटना आहे असं दाखवलं. अलीकडे विदर्भातल्या लोकांना उदाहरण माहिती आहे की ज्यांनी केवळ रेव्हेन्यू खात्यामध्ये जाऊन किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची नावं काय, त्यांची परिस्थिती काय याची आकडेवारी जमा करून संकेतस्थळं तयार केली, ती मोठी मोठी पारितोषिकं मिळवून गेली आहेत. हे प्रत्यक्ष परिस्थिती विदर्भात. आम्ही या बाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ईमेलनी पाठवायला सुरुवात केली आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये निदान 2 नावं मी घेतो, सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करतायत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगल्यापैकी प्रतिसाद मिळेल अशी मी आशा करतो. सुधाकर जाधव हा शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीचा फार जुना कार्यकर्ता, मुळातला छात्रविवाह संघर्ष वाहिनीचा आणि संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेक वेळा मी सुधाकर जाधवला उठून या विषयावर बोलायचा आग्रह केला
तो बोलला म्हणजे नेहमी काहीतरी नवं काहीतरी विशेष सांगणार अशी माझीही अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे तोही त्याचा ब्लॉग फार चांगल्या तऱ्हेने चालवतोय. अमर हबीबही चांगला चालवतोय. तर गंगाधर मुटेच्या मागोमाग ही मंडळी पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी पडलेली कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत यानंतर होईल अशी मी आशा करायला काही हरकत नाही. तेव्हा एका काळी आपण काही इतिहास घडवला त्याच्याबद्दल सार्थ कौतुकही वाटतं. त्याच्यामधून कार्यकर्ते निघाले, कवी निघाले. आता याच्या पुढची लढाई त्यावेळेला मार्गदर्शन करायला मी असेन नसेन, पण त्या लढाई करता तुमची तयारी करायला पाहिजे. आणि मी एवढी एक इच्छा व्यक्त केली शेगावला ती पुन्हा करतो की 1978 साली चाकणला कांद्याचं आंदोलन सुरू करताना माझ्या मनात जी भावना होती की माझ्या या सगळ्या धावपळीचं एक गोष्ट ते होऊया, शेतकऱ्याचं थोडं तरी भलं झालं मला माझ्या मरणाच्या आधी पाहायला मिळू द्या. मी तीच इच्छा शेगावला व्यक्त केली की शेवटी एकदा सर्व हिंदुस्थानातला सर्व शेतकरी कर्जमुक्त झालेला माझ्या डोळ्यांनी पाहायला तुम्ही द्या. एवढा आशीर्वाद मी तुमच्याकडे मागतो. शेतकरी संघटनेचा, शेतकरी मागागाडीचा, शेतकरी युवा आघाडीचा, स्वतंत्र भारत पक्षाचा कमलाने वाला, लूटने वाला, नया जमाना आएगा भी आएगा. शेतकरी संघटनेचा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद